लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळी 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याआधीच सणाचा भेट मिळणार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या आधीच भेट देणार अदितीताई मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींची आपल्याला आता बँकेमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी आता त्यांचा एप्रिलचा हप्ता
21 रुपयेसाठी काही महत्त्वाचं काम करत आहेत. आता तो हप्ता जो आहे तो तुम्हाला काही क्षणात येण्यास सुरुवात होणार आहे. कदाचित तुम्हाला दुपारून 4च्या पुढे ते वाटप सुरू झालेलं सुद्धा पाहायला मिळणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आता मागचे राहिलेले हप्ते फेब्रुवारी, मार्च किंवा डिसेंबर, जानेवारी असो हे देखील त्याच्या सोबतच तुम्हाला मिळणार आहे. बघा, मागचे हप्ते जर आले नसतील तुम्हाला तर ते 3000 रुपये आणि आता चालूला परत 21 रुपये सुद्धा तिथं देण्यात येणार आहे. सोबत गुढीपाडव्याला लाडक्या बहिणींना साडी हे सुद्धा वाटप होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधासुद्धा हा वाटप होणार आहे. आता आपण जाणून घेऊयात की कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ह्या ज्यांना 21 रुपये मिळणार आहेत. सोबत गुढीपाडव्यासाठी दुसरी 2 नवीन जे गिफ्ट आहेत ते मिळणार आहेत. एक गिफ्ट तुम्हाला हजारोमध्ये असणार आहे, दुसरं लाखोमध्ये असणार आहे. तर सर्व डिटेल माहिती पाहूया, कारण आताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता फक्त याच लाडक्या बहिणींना आपण गिफ्ट आणि एप्रिलचा हप्ता हा वाटप करायचा आहे. आदिती तटकरे यांनी स्वतः पोस्ट करून सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कुणीही टेन्शन घेऊ नका, सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार, परंतु या प्रक्रियेनंतर. आता ती प्रक्रिया काय आहे डिटेलमध्ये आपण पाहूयात. बघा, जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्याला नसतील ते सुद्धा येतील आणि आता चालूचा आहे तो 2 दिवसात हे तुम्हाला वाटप होणार आहेत. आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस. खरं तर पाडवा आपल्याला रविवारी असल्याकारणानं आज आणि उद्या या 2 दिवसातच तुम्हाला जी ही प्रक्रिया आहे ही कंप्लीट होणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना गुढीपाडवा विशेष 2 गिफ्ट हे सरकारचं देण्याचं चाललं आहे. त्याच्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रक्रिया काय आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. सोबतच कोणाला किती रुपये मिळणार हे सुद्धा जाणून घेऊया. आणि झालेले बदल आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, जे झालेले बदल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसता का ह्याचं सुद्धा एक तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये सांगणार आहेत. चॅनलवरती नवीन असा तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं 21 रुपये जो आहे तो फक्त काही नियमांवरतीच आधारित असणार आहे. काय नियम आहेत आपण जाणून घेऊया. प्रक्रिया काय आहे? पहिली प्रक्रिया आहे अर्ज पडताळणी. अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठल्या जिल्ह्यात होणार आहे अर्ज प्रक्रिया सुरू तुम्हाला मी सांगतो आहे. सोबतच ज्या आपल्या प्रक्रिया करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्या म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका. आणि त्यांना आनंदाची बातमी म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त त्यांना जे त्यांनी आत्तापर्यंत काम केलं आहे, जे अर्ज भरून दिलेत त्याचा भत्ता प्रत्येकी अर्ज मागं 50 रुपये हे त्यांना वर्ग करण्याचं सरकारचं सुरू आहे. त्यांना 2 दिवसातच त्यांचे जे काही पैसे असतील 5-6 हजार ते तुमच्या अकाउंटला 100% येतील. बघा, आता याच आपल्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस ह्या सगळ्या काय करतायत? अर्ज पडताळणी करत आहेत. त्याच्यामध्ये ते प्रामुख्यानं 4 गोष्टींची पडताळणी करत आहेत. आता आपण एक एक करून त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट तुमचं बँक अकाउंट. भरपूर लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट हे बंद झालेलं आहे किंवा ब्लॉक झालेले आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींचं जे मोबाईल नंबर आहे ते चुकीचे आहेत. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बँकेचं अकाउंट जे आहे ते चालू असणं गरजेचं आहे. त्याला आत्ताचा चालूचा मोबाईल नंबर आणि सोबतच बँकेचं जे काही आधार आहे ते लिंक झालेलं असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आमचं तर लिंक आहे, पण जे तुम्ही आधार कार्ड लिंक केलं आहे ते तुमच्या बँकेतल्या माहितीनुसार वेगवेगळं आहे. म्हणजे काय, बँकेतली जे नाव आहे तुमचं ते वेगळं आहे, इकडचं वेगळं आहे. वेगळं म्हणजे स्पेलिंग वेगळे आहे. कोणाचं स्पेलिंग तिथं चुकीचं आहे, ए जास्त झालं आहे, ए कमी झालं आहे, किंवा नावात थोडासा झालं आहे रामरावच्या ऐवजी रामचंद्र असं झालेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पडताळणी करायची आहे. कारण थोडी जरी मिस्टेक तुम्हाला तिथं दिसली तरी तुम्हाला आता इथून बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्या. बँकेतला जो डेटा आहे तसं नाव वगैरे व्यवस्थित आहे का हे चेक करून व्हेरीफाय करून हे सगळं करा. दुसरी गोष्ट तुमचं उत्पन्नाचा दाखला. बघा, एप्रिलचा हप्ता सुरू झाला, परंतु जर तुमचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा वाढलेलं असेल तर मात्र सरकार आता तुम्हाला इथून पुढं जे योजना आहे त्या योजनेचा लाभ हा देणार नाही. हो, कारण आता तुम्ही सक्षम लाडक्या बहिणी झाला आहात असं सरकारचं म्हणणं आहे. कारण याच्या अगोदर ही जी योजना आहे ही फक्त सक्षम लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना देण्याचं सरकारचं ठरवलं होतं. तसा GR सुद्धा आहे.
तर सर्व बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता तर सुरू होणार, पण कुठल्या जिल्ह्यापासून हे आपण बघूयात. बघा, आता जर आपण बघितलं तर धुळे, जालना, अमरावती, नाशिक, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला मी 2 डॉक्युमेंट सांगितले, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड. आता तिसरं डॉक्युमेंट सांगतोय ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. रेशन कार्ड जर तुमचं नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा आता लाभ हा मिळणार नाही. एवढंच काय, आता जे गॅस सिलेंडरचे 2 हप्ते येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्ड KYC करून घ्या. कुठं करायचे आहे? रेशन दुकानात जायचं आहे, जाताना आधार कार्ड घेऊन जायचं आहे. ते तुमच्या डोळ्याचे, हाताचे बोटे सगळं स्कॅन करून तुम्हाला करतील. ही झाली प्रक्रिया. आता या प्रक्रियेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे पडलेल्याचं दिसणार आहे. आता किती पैसे पडतील बघा, एप्रिलचा हप्ता 2100 रुपये यायला पाहिजे, तर तो 2100 येईल. जर सरकारनं दिलं तर 2100 येतील, पण जर त्याला मंजुरी नाही भेटली, शेवटच्या क्षणी जर डिसिजन बदलला गेला, तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा 1500 रुपये येणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मार्चचा हप्ता ज्यांना नाही आला त्यांना मार्चचे हप्ते सोबतच एप्रिलचा हप्ता दोन्ही मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आता तुम्हीच ह्याच्यामध्ये सांगा की पुन्हा अर्ज पडताळणी किंवा जी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे का? तुम्हीच मला सांगा, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले का? तुम्हीच सांगा की तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला इथून मागचे जे पैसे आहेत सगळे हप्ते मिळाले का? कारण तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं मागणं हे जाणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.